सगळी मंडळी घरात। चला 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 जराशी चाय घेऊया फक्त बस। हे चाय सोबत कोलंबी होया गण्या ना ह्या लाल भात ना हा एका दोडकी म्हणतात। दोडकी भात हा दोडकेचा। नमस्कार मंडळी, आजपासून भात कापूक सुरुवात केलं। सकाळची रड पूर्ण मजबूत काम होता त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनवले। आता संध्याकाळी जरा 1-2 माणसं वाढली त्याच्यामुळे म्हटलं आता व्हिडिओ बनवूया। तर आपल्या कोकणात भात कापणी आम्ही कशी करतो ती या व्हिडिओच्या मार्फत तुमका दाखवतलं आहे। तर ती नक्की बघा। व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल आपला नक्की सबस्क्राईब करा। तर ही सगळी आपली भात कापणारी मंडळी असा आणि हे सकाळपासून ही एक फाळी आपण पूर्ण सगळी कापली आहे। भरपूर एकदम काम झालं। उन्हाचं जवळपास 1-1:30 वाजेपर्यंत होतं। त्याच्यानंतर मग संध्याकाळी 3 वाजता काम सुरू केला आणि 3 वाजता काम सुरू केल्यानंतर मग इकडचे हे जे 4 कोपरे असतात हे 4 कोपरे आता कापून झाले। तर इकडे आता पेंडका बांधलेली असतात। बाकीची इकडची सगळी पेंडका असतात ते आम्ही सकाळपासून भूषण आणि मी नेऊन टाकलं। तर चला आता नवीन कोपऱ्यात जातात भात कापूक। भूषण्या हे तर टाकतं काय बारकी आहेत 2 होती नेऊन टाक 2। आपली आता ही इकडची फाळी असा ही फाळी 1 रवली आणि तकडचे 1 आणि 2 असे रवले आहेत फक्त। उद्याच्या दिवसात एवढीच जर माणसं असली तर उद्याच्या दिवसात कापून होईल। आणि इकडे बघा या कोपऱ्यातकडे उंदरांनी सगळी बिळा पाडून हैसर भाताची सगळी वाट लावलेली आहे। ही पूर्ण मेरा असं आहे, मेऱ्यातून सगळी बिळा पाडल्याने आहेत आणि ह्या बाजूचा ह्या सगळा भात पूर्ण खाऊन टाकल्याने आहे। बाकी इकडे काय प्रॉब्लेम नाही आहे। आणि डुकरा वगैरे मळलेले ते मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं असंच तकडच्या फाळीत। तर तो आम्ही शेवटला कापतो कोपरो। भात कापणाऱ्यासाठी स्पेशल कोकम सरबत हैसर पूर्ण 2.5 लिटरची बॉटलच बनवून ठेवलेली असा। ऊन लागला की खायचा। थंड पाणी साधा पाणी कोणा खावा तसं पाणी। बाकी चाय होई असत तर चायसाठीचे पेले सगळे आणलेले आहेत। आणि इकडे आपली सगळी मंडळी भात कापतात। वातावरण आज पूर्ण क्लिअर असा। अजूनपर्यंत तरी पूर्ण ऊन होता पण संध्याकाळी कदाचित पडात कारण या बाजून पूर्ण घडघडता। त्यामुळे आम्ही इकडे आता भात सुकत घालत नाही आता अगोदर ह्या भात कापल्या सगळा सुकत घालूचा लागायचा। तर आता आपण या पूर्ण असाच भात घेऊन जातो घराकडे। ह्यो नळ थोडंसं ओरलो असा तर गव्हात नंतर सुकवायचा पण आता जर या सुकत ठेवला तर भाताची वाट लागतली। आणि आता आपली जी भाताची केसरा असत तर ती पूर्ण कडक झालेली असत। एकदम टोकाचं दाणो पण आणि एकदम एंडचो पण। त्याच्यामुळे भात आता या 1-2 वेळा सुकवला की पूर्ण रेडी होतला। त्यामुळे आता आम्ही असेच कवळे ठेवतो त्याच्यामुळे फास्ट कापून झाला। नाहीतर एवढे कोपरे एका दिवसात होत नाही कारण भात पूर्ण आपल्या कापल्यानंतर या पूर्ण सुकत घालूचा लागतं आणि सुकल्यानंतर पण जा उरता तर मग असे बाहेरचे जागा असतात त्या ठिकाणी आपल्या सुकत घालूचं लागतं। त्याच्यामुळे भरपूर वेळ जाता। आता आपण एकदम फास्ट काम करतो इकडे। तर इकडे 4 जण असत ते भात कापतात। त्याच्यानंतर निलेश मामा असा तो पूर्ण पेंडी बांधता। मी आणि भूषण पेंडका नेऊन टाकतो। यावर्षी भातात कुसुरंडेल आहे असं। हे बघा इकडे 1 इकडे 1 हे सर 2 3 सकाळपासून पूर्ण वाट लावल्याने बघा हे सर पण भरपूर असतात। जैसर म्हणजे प्रत्येक आव्यावर या ठिकाणी कुसुरंडे असतात आणि कुसुरंडे लागले की पूर्ण हात टाकतात सुजून। हे बघा प्रत्येक ठिकाणी कुसुरंडे म्हणून आम्ही सगळे एकदम शूज वगैरे घालून फुल हाताची शर्टा पूर्ण टोपी वगैरे सर्व पॅक करून हैसर सगळा काम करूचा लागतं। तरी पण खाज येत असते कारण काही पण कुसुरंडे लागतात। आणि ह्याकडे आपल्या या असा भारंगीचो पालो तर या असा कुसुरंड्यांचं औषध म्हणजे जर आपल्या कुसुरंडो लागलो तर हे अशी पानं तोडायची आणि कुसुरंडो लागलेल्या याच्या जागी त्या ठिकाणी घासायची। जरा थोडीशी खरखरीत असतात पानं त्याच्यामध्ये कुसा वगैरे असतात त्या पानां सगळी इली जातात। त्यामुळे जसा थोडासा जरा सुजता तर ती सूज वगैरे येत नाही त्याच्यामुळे पटकन सगळी कुसा जातात। तर ह्या एक आपल्याकडे भारी असा म्हणजे जर कुसुरंडो चावलो तर औषध आपल्या कोपऱ्यातच। भांगरूड तर सगळीकडे कोपऱ्यामध्ये गावतला।
ह्यो एक भातात कसो तरी एक वेगळो प्रकार इलो आमच्या खायचा बियाणं वेगळा असताना कसवा एकदम भयंकर असत आणि लाल असत. हे बघा ही अशी 2-4 आणि अजून पण असत केसरा एकदम भरपूर केसरा. ही भाता झोडताना वगैरे त्याच्यानंतर गोळा करताना लय म्हणजे वाट लागतं, नुसती टोपत बसतात केसरा. ह्यो सगळं एकदम पूर्ण करून आम्ही कोमल भात करतो. कोमल आणि अजित तृप्ती एकदम भारी भात होता. होती किती असत केसरा? ह्या कोपऱ्यात जास्त होत वाटता. हे काय अरे बापरे, ह्यो मागाच्या मध्ये 1 पेलो तांदूळ होती. हे बघा एवढी केसरा गावली. भारी हो काय तो प्रकार. बियाणे अशी काय देतात काय कळत नाही. अर्धा वेगळा आणि अर्धा ह्या. बाकी अजित तृप्तीचे बघा हे का टोका वगैरे जास्त नाहीत, व्यवस्थित एकदम मीडियम असा, एकदम बारीक पण तांदूळ नाही आणि एकदम जाड पण नाही. कोमल आणि अजित तृप्ती एकदम भारी होतं तांदूळ. घावणे वगैरे याचे चांगले होतात मस्तपैकी. फक्त एक 5-6 महिने तो जुनं झाल्यानंतर मग घावणे चांगले होतात त्याचे. तांदूळ पण लाल हो होय रे होय. हो काय लाल तांदूळ. हे 1 पेलो तांदूळ ते वेगळे एका शिजवून बघू होय. होय आई. हा ह्यो वेगळं ठेवू को केसरा हे असं ठेवतोय आम्ही काय. आता भाताचे स्पेशलिस्ट बघतात, चेक करतात. गोया दोडकेच्या भातावर का म्हणजे ना ह्या लाल भात ना हा एका दोडकी म्हणतात. दोडकी भात. दोडकी भात हा दोडकेचा. म्हणजे याच्यात काय स्पेशल असं असता? स्पेशल म्हणजे खाऊ गेलं तर ह्याची पेज बीज खाल्लं तर दुधासारखी लागणार. ओके. हा पॉवरफुल आणि भात पण चांगलं चविष्ट. हो आणि याचे गोटे पण एकदम वेगळेच वाटतात. हम्म. भारी. दोडकी भात नवीन एक प्रकार बघू गावलो. दोडकी भात केसरा बाजूक काढून ठेव कवी वेगळी ठेवताय आई सर काय ते कापताना पण आई वेगळी ठेवा. हे बघ ऐसा ठेवलंय. माणसं असले का पटापट एकदम कोपरो कापून होतं आणि हे असं बारकोच कोपरो आमचं, त्याच्यामुळे पटापट लावताना पण वेळ लागणार नाही, कापताना पण नाही वेळ लागणार. आणि आता भुसण्याची मशीन एकदम फास्ट चालली होय ना भुसण्या. हळूहळू हात कापशीत. सरबत पियाला कोकम सरबत. कोयती खाया ती माझीवाली कोयती खाया. हे बघा ही अशा प्रकारची कोयती असतात. सॉरी अशा प्रकारची कोयती. अगोदर पूर्ण अशी प्लेन कोयती असायची, त्याच्यामुळे काय व्हायचं की ह्या साईडची हे जे पूर्ण बोटा असतात ना ही सगळी अशी खाली जमिनी घासायची किंवा कुसरुंडी वगैरे लागायचे. आता हे अशी थोडीशी क्रॉस केल्यामुळे हे आपली बोटा वगैरे सेफ राहतात आणि हे का असे दात्रे असतात. भारी. तर हे दात्रे म्हणजे दर 2 वर्षांनी माका वाटतं लावचे लागतात तर चांगली धार येतात आणि बोटा वगैरे पण भरपूर सांभाळून काम करूचं लागतं. नाहीतर इकडनं पूर्ण म्हणजे उजव्या हातान किंवा डाव्या हातान तर या साईडने पूर्ण आपली बोटांका धार लागू शकता. दर हळू कापरे भुसण्या एकदम जोरात काय शर्यत एक जावचा नाही. इकडे आता आपली मंडळी दुसऱ्या कोपऱ्यात गेली आहे. तर ह्यो आता एवढे सर्व कवळी असतात तर ते आम्ही आता इकडे पेंडका बांधून घेतो. पेंडका बांधूक आपण आता ह्यो जी काथ्याची रशी असा तर ही रशी वापरतो. काय काय जण असे जुने बंद असतात. कुठल्या ते याचे बंद करतात ते बेंद्री आणि कुंभियाचे ना. कुंभियाचे कुंभियाचे काय ते हे करतात मामाकडे. कुंभियाचे असत रसे. हुदळ्याचे वडाचे पण पारांबे घेतात ना. तर वडाचे पारांबे वगैरे असतात त्यांना पण हे सगळं पेंडका बांधतो. तर आम्ही आता हे 10 रुपयाची रशी असा ही कातो. तर ती इकडे आपण आणलेली आहे आणि आता पेंडका घालू इकडे सुरुवात केलेली असा. तर इकडे अल्टी पलटी म्हणजे खाली पूर्ण बेस लावून घ्यायचो लागता. त्याच्यानंतर अशी 2-2 कवळी म्हणजे एका साईडने जर पहिले केसरा या साईडची असली तर दुसरी कवळीची केसरा या साईडची म्हणजे अशी अल्टी पलटी पेंडी लावची लागता. भाताच्या हिशोबान पेंडका बांधूची लागतात. आता ह्या थोडासा वाला भात आहे म्हणून आम्ही छोटी पेंडका बांधतो आणि रशी पण ह्या वर्षी छोटी बांधलेली. जर ह्या पूर्ण भात सुक्या असता तर 15 जे असे पूर्ण हे असतात कवळी तर ते आरामात बसतात. तर आता आम्ही एक साधारण 8 ते 9 कवळ्यांचीच एक पेंडी बांधतो कारण ती जड पडतात. नेवक तसं अंतर जास्त नाही. इकडून काय
थंयसर तकडेच घर असा, फक्त ह्यो चढाव मारून डायरेक्ट खळ्यात पेंडका जातात सगळी. तरी पण छोटी छोटीच आम्ही पेंडका बांधतो, उगाच जड जास्त होक नको. आमचा काम हा पेंडका नेऊन टाकणे. निलेश मामा या ठिकाणी पेंडका सगळे बांधता, कापणारी मंडळी सगळी तिकडे वेगळी असा. प्रत्येकजण आपापली कामं करतात. काय माहिती नाही किती आणलंय ते. तर आता पेंडका याकडे अशी बांधूची लागतात रशी. ओके, पूर्ण असं ते काय चांगला घट्ट आवळून, अशी गाठ वगैरे काय मारायची नाही, डायरेक्ट फक्त ते काय एक पीळ मारून एक दोन ते फक्त त्याच बंदामध्ये असे खोवून ठेवायचे, की म्हणजे झोडूच्या टायमाक जास्त त्रास पडत नाही. चला झाला पेंडूक आपला रेडी. तर आता बुसणं घेऊन जाता एक, तर बाकीच्या वेळी सकाळपासून मीच टाकलंय आणि बुसणं आता संध्याकाळपासून इलो. चला जरा वेळ आराम. शपथ जवळपास 2:30 वाजल्यापासून पूर्ण पेंडका टाकतो. नाही म्हटलं तरी 2:30 वाजल्यानंतर एक 15-20 पेंडका टाकली आणि सकाळपासून एक 15-20 टाकली. 40 पेंडका झाली आहेत. भात लावणी लावक मस्त वाटता, काही एक प्रॉब्लेम नाही. पावसात मस्त मजा करू गावता. पण कापणीच्या टायमात खूप हैराण, अगदी ऊन तर ऊन असता भयंकर. त्याच्यानंतर जर पाऊस येलो तर आता भात भिजाचा म्हणून ती पूर्ण धावपळ करूची लागता. कुसुरंडे असतात, भयंकर खाज येता, अक्षरशः वाट पूर्ण. त्यात जर समजा पूर्ण ऊन लागतं त्याच्यामुळे थंड पाणी, कोकम सरबत वगैरे हा सगळा चालू असता. त्याच्यातनं परत आजारी पडाक होता. भयंकर हाल. लावणी लावताना एखादं कोपरं एक्स्ट्रा लाव काय वाटत नाही, पण कापताना तोच एक कोपरं भरपूर महाग पडता. पण मजा, आता एवढी भात लावणी केली अशी ती करूक लय मजा येता. आता पूर्ण जोडताना पण मजा येते, कारण वाडीतली माणसं असतली. त्याच्यानंतर मग काम असतं आता सुकत घालणे, वारेवणे, नंतर तर पूर्ण चक्कीक नेऊन तांदूळ बनवणे. अजून खूप प्रोसेस बाकी असा. जवळपास जूनपासून म्हणजे भात पेरण्यापासून प्रोसेस चालू होता, ती जवळपास डिसेंबर-जानेवारीत तांदूळ आपल्या घरात येतात. मी एक पेंडूक घेऊन इलं आणि माझ्या मागणं इलो भूषण. तर खळ्यातला आपला एक नियम असा, पहिली चपला खळ्याच्या बाहेर काढणे आणि मगच खळ्यात एंट्री मारणे. तर इकडचं आपलं पॅच पूर्ण भरलो हा. आता ह्या साईडने आपण सगळे जी पेंडका असत ती टाकूक घेतो. एकावर एक टाक, एकावर एक पूर्ण अशी व्यवस्थित चांगली लावून घेतो. इकडेच्या साईटिक पण ऑलमोस्ट पॅक झाला, म्हणजे अजून पण रवतीत पेंडका, पण इकडे पायरी असल्यामुळे या साईटिक आपण पेंडका लावत नाही. आणि इकडनं ह्याच्यामध्ये या खिडकीमध्ये सगळे कुसुरंडे जातात घरात, म्हणून आपण हकडे पेंडका टाकत नाही. आता ह्याच्यावर कुसुरंडे बघा किती आहेत ते. हे बघा, हयसर एकावर 2, हयसर कुसुरंडो असा, ह्यो एक, भरपूर कुसुरंडे असतात. हे काय हे सगळे हे आता आमका हैराण करतलेत भात झोडणीच्या टायमाक. हे बघा, हो भरपूर बघूचे थंय नुसते कुसुरंडे. आता हे बहुतेक आता कुसुरंडे ह्याच्यातले घरात जातले आणि रात्री झोपाच्या टायमाक घतरुना दिले तर वाट. भात यावर्षी चांगला असा. आपण केला कोमल, तर या आपला हळव्याच भात असा. आणि आता आपण भरडी शेतिंका मोस्टली आपण कोमल, अजितृप्ती. मागच्या वर्षी अजितृप्ती आणि कोमल 2 होती, तर यावर्षी आपण एकच केला. तर याचं दाणो पण एकदम व्यवस्थित असं, म्हणजे दाणो पण एकदम व्यवस्थित असे बघा, मीडियममध्ये असा, जास्त काय बारीक नाही आणि एकदम जाड पण नाही. तर ह्यो एकदम तांदूळ पण चांगलं होतं, भात पण चांगलं होता, घावणे वगैरे पण एकदम सॉलिड होतात मस्त. फक्त एक 4-5 महिने जरा जुनं होक होतं की मग व्यवस्थित होतं. आता पहिलं भात थोडंसं चिकचिकीत होता, पण नंतर चांगलं व्यवस्थित फळफळीत भात होता, खूप भारी. ते आपण ठेवूया हैसरच. या साईडटी असा ऊन आणि त्या साईडने पूर्ण गडगडता आणि माका वाटतं आता संध्याकाळच्या वेळेत आता पाऊस येत तो बघा. त्या साईडने पूर्ण या कोपऱ्यावर थोडंसं काळोख होता जरा, म्हणजे संध्याकाळपर्यंत येण्याची शक्यता असा. त्याच्या आधी आपल्या सगळा या भात आता जेवढा कापलेला हा तेवढा सगळा हाणूक होया. जस्ट 10 मिनिटापूर्वी ऊन होता आणि आता पूर्ण सगळे परत पावसाचे ढग गेले आहेत. त्यामुळे आता सगळं काम पटापट करू हवा. आता सगळा भात भिजतला, त्याच्यामुळे आम्ही पटकन जेवढा कापतो तेवढा लगेच पेंडका घालून
घरात घेऊन जातो, म्हणजे भिजाचा नाही भात. संध्याकाळचे 5 वाजले आहेत आणि चाय इलेली असा. गणू चाय पिऊ गेलो शाळेतनं. होय रे गणिया, आज रविवार मग सकाळपासून खय होतं. हा आता इलोच तो 5 वाजता. होय आज सुट्टी या, सांगा का लाज वाटतं तुका. चला चाय पिऊन घेऊया. माहिती का या फरसाण, चाय आणि फरसाण. चला चाय आणि फरसाण टाय. माका फरसाण नको आगे, तुका पण नको भुसण्या फरसाण. अरे खाव आज जराशी चाय घेऊया फक्त बस. हे चाय सोबत कोलंबी होया गाण्या. हे बघ गाण्या कोलंबी होया चाय सोबत म्हणता. आज रविवार कोलंबी फ्राय करून द्यावा माका. अरे मस्त गाण्या, एक नंबर लागता कोलंबी. भुसण्या जा चाय घे जा. आला टाकून चाय आवडतं चांगली. फुटी चाय मिळाली असतं तर मजा येईल असती. पण चला आता दुधाची चाय पिऊया. फुल बेकार एकदम काळोख करून येता, विजा पण कडाडतात खूप बेकार. आणि आमचं अजूनकडे कोपरो थोडंसं कापूचो असा. आणि मंडळी आता जस्ट चाय पिऊन आता पुन्हा रेडी होता. तर पाऊस येऊच्या आधी पटापट यो एक आता कोपरो उडवतो. हो कसली वीज चकाकता. हा कोण गुडगुडो मामा. होय तुका घेऊन जातो तो बाई आता गुडूम म्हातारी. आणि फायनली पाऊस इलो भयंकर. चल 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 घरात चल, घरात चल, घरात चल. फुल बेकार पाऊस, अगदी काही मिनिटात पाऊस इलो, 15 मिनिटात. आता सगळी मंडळी आमची येत आता धावत घरात. आम्ही पेंडकात सगळी बुतूर टाकली आहेत. इकडे पण सगळं काळोख केलं ना. चला आई पाऊस इलो, चला हात एवढा गुटाळा. चला फुल जोरात वादळीला आणि एकदम आता ऊन होतं आणि लगेच इकडे इलो पाऊस. सगळी मंडळी घरात. चला 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 चला. हा काय ता बघा पावसाच्या आत घरात सगळेजण.